श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्णविवरैर्हरतोऽङ्गतापम् रूपं दृशान्दृशिमतामखिलार्थलाभम् त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला रुक्मिणी आई साहेबांनी जे पत्र पाठवलं ते पत्र कृष्ण परमात्म्याला प्राप्त झालं. ते प्रेमपत्र, भावपत्र की हृदयपत्र की जीव ईश्वरांची हृदय जुळविणारं गुणपत्रिका म्हणावं, की हृदयरसाची अंतरमातृका की हृदयाच्या कॅमेऱ्यातून टिपलेलं श्रीकृष्ण रूप दर्शन म्हणावं, किंवा प्रतीक्षेच्या बोहल्यावर काढलेली श्लोक सप्तपदी म्हणावी. हृदयात रमलेल्या अक्षर चैतन्याची रसधाराच तर नव्हे ना. हृदयातलं प्रेम पत्रात येतं का? भिजलेल्या कागदावर अक्षरे कशी उमटणार? क्षर कागदावर अक्षरे कसे दिसणार? क्षर आणि अक्षरांच्याही पलीकडल्या पुरुषोत्तमाला लिहिलेलं ते भावपत्र म्हणा. तर आम्ही भावाचे पाहुणे भलते या असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आम्ही भावाचे पाहुणे आहोत, भक्तीचे मेहुणे, प्रेम घनरसाचे चित्तचोर चकोर आहोत. त्या चित्तचोर चपल चरण चैतन्य चंद्राचं चरणस्मरण करणाऱ्या रुक्मिणीनं पत्र लिहिलं. तिचं हृदय कागदावर उतरलं. हृदयातला अर्थ शब्दात प्रगटला. शब्दाने व्यंजनेची उंची गाठली. व्यंजनेने रसाला मिठी मारली. रसानं परमतत्व स्पर्शात बुडी मारली व पत्र आज इतिहासात भागवतात अजरामर झालं. हे 7 श्लोक भगवान भुवन सुंदर श्रीकृष्णाला अर्पिलेली एक भक्ती आहे. 7 श्लोक म्हणजे 7 मजली सप्त शिल्प गोपुर आहेत. 7 म्हणजे 6 भगवत गुण व 7वे स्वतःचे भगवान. या 7 करुणा भाकणारी, सप्तदा सागराला भेटणारी भवतरंगिणीच रुक्मिणी. हे भुवन सुंदरा, ती पत्रात म्हणते. रुक्मिणीच्या पत्रातला संबोधक, प्रबोधक, मंगल शब्द जीव भुवन सुंदर, ईश्वर भुवन सुंदर. ईश्वर असेल तर वनही भुवन, नसेल तर भुवनही वनच. श्रीराम नसतील तर अयोध्याही वनही, श्रीराम असतील तर वनही अयोध्या आहे. श्रीकृष्ण स्पर्शानं मन वृंदावन बनतं आणि ते नसल तर वृंदावनही गहनवन ठरतं. भक्तीचा वसंत फुलला की भुवन सुंदर होतं. तो विश्वश्रियेचा भरता मनात भरला की सर्व सुंदर होतं. साहित्य रसाने सुंदर, रस व्यंजनेने सुंदर, व्यंजना मध्यमेने सुंदर, मध्यमा पश्यंतीनं सुंदर, पश्यंती मध्यमा वैखरी या तिन्ही परावाणीने सुंदर. परावाणी या अप्रमेय प्रमेयतेचं प्रियकर श्रीकृष्ण अतिशय सुंदर रूपे. चत्वारी वाक् परिमिता पदानी या त्रिपदा गायत्रीची बासरी वाजविणारे भुवन सुंदर आपण आहात. त्रिभुवन म्हणजे 3 अवस्था. तिन्ही अवस्थांची व्यवस्था बघणारी साक्षीत्वाची चित्प्रभा म्हणजे सौंदर्य सीमा. त्या सौंदर्याचा सीमांत म्हणजे श्रीकृष्ण आहेत. चैतन्य सौंदर्याचं सौभाग्य आहे. जडता सौंदर्याचं वैधव्य आहे. नास्तिकता म्हणजे मातीला मिठी, आस्तिक म्हणजे चैतन्याला आलिंगने. जड जीवाला चैतन्य घनानं 4ही हाताने मिठी मारणं हा ज्ञानोत्तर भक्ती योग आहे. श्रीकृष्ण सौंदर्य म्हणजे दृष्टीचं पुण्य हा वाचन आहे. दर्शनात अडथळे आणणाऱ्या पापण्यांचं पातकून मूलन. श्रीकृष्णांचा आकार सुंदर, आकारापेक्षा प्रज्ञा सुंदर, प्रज्ञेपेक्षा शास्त्रनिष्ठा सुंदर, शास्त्रापेक्षा सदाचार सुंदर आहे. शरीर सुंदर, शरीरापेक्षा प्राण सुंदर, प्राणापेक्षा मन सुंदर, मनापेक्षा बुद्धी सुंदर, बुद्धीपेक्षा आत्मा सुंदर. या आत्म्याचाही परम आत्मा श्रीकृष्ण आहेत आणि म्हणून ते भुवन सुंदर आहेत. म्हणून रुक्मिणी म्हणतीये श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते. लक्षात घ्या, श्रीकृष्णामुळं भुवन सुंदर आहे. या भुवन सुंदराच्या प्रभेनं पंचकोश सुंदर, अवस्थात्रय सुंदर, सौंदर्याचं पातिव्रत्य श्रीकृष्ण आहेत. मुमुर्षु सौंदर्य भुवनाचे, विजिगुषु सौंदर्य श्रीकृष्णाचे, लावण्य गुण कुलवती भुवनश्री श्रीकृष्णामुळं पतिव्रता झाली. ईश्वरासी पातिव्रत्य बुद्धीचं सौंदर्य. पातिव्रत्याचं सौंदर्य ईश्वरनिष्ठा आहे.
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भुवनाचं सौंदर्य आहे. धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, बुद्धीचं सात्विक सौंदर्य आहे. श्रीकृष्ण धर्म सुंदर, ज्ञान सुंदर, वैराग्य सुंदर, ऐश्वर्य सुंदर आहेत. तामस सौंदर्य वेश्यांचं, राजस राजांचं, सात्विक संताचं, गुणत्रयातीत सौंदर्य श्रीकृष्णाचं आहे. चर्मसुंदर चांभार, कर्मसुंदर कामगार, धर्मसुंदर धर्मराज. धर्म ईश्वर कृपांकित झाला की तो भक्ती सुंदर होतो. भक्ती ज्ञानसुंदर झाली की कैवल्य कोकिळ कूजनाने आम्रवन सुंदर होतं. अशा या नित्य नूतन सौंदर्य चंद्रशालेच्या मस्तकावर भुवन सुंदर श्रीकृष्ण विराजमान आहेत. म्हणून रुक्मिणी म्हणते, हे अच्युता, माझं चित्त तुझ्या ठाई आविष्ट होत आहे. चित्ताचा आवेश, निवेश, प्रवेश, संवेश कुठे व्हावा? चित्तात रजस्तम प्रवेश होऊ नये म्हणून धर्म हवा. चित्त सत्वप्रधान सत्वैकतान करण्यासाठी भक्ती हवी. तिन्ही गुणांना स्वेच्छानिवृत्ती करून चित्ताची ईश्वरात कायमची गुंतवणूक म्हणजे ज्ञान. तू अच्युत आहेस, तू स्वरूपापासून अप्रच्युत आहेस. त्रिगुण ज्याला स्वरूपापासून ढळू देत नाहीत, त्या तुझ्या चिद्रूपात माझं चित्त अविशिष्ट होऊ दे. भजनात व भोजनात लाजू नये. पुण्यकर्मात लाज कसली? पाप करताना लाज वाटावी. पतन चालतं पण कोणी पाहिलं तर दुःख होतं. लज्जा भक्तीत लुडबुड करते, ती पुण्याची सवते. विसृज्य स्मयमानान स्वान दृशम विरीडांच दैहिकीम. तन मन धनानं पुण्य घडत असलं तर लाज मध्येच आडवी येते व पुण्य संकटात सापडतं. लज्जेचा भार कमी करून हलके फुलके मन ईश्वराच्या ताब्यात द्यावं.